नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण इंग्रजी ग्रामरमधील टेन्सचा भाग पाहणार आहोत. वाक्यामध्ये घडणारी क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होणे म्हणजेच काळ होय. काळ म्हणजेच वेळ होय. अ फॉर्म ऑफ वर्ब विच टेल्स अस द टाइम ऑफ ॲक्शन इज कॉल्ड टेन्स. देअर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स इन इंग्लिश. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ होय. वरील प्रत्येक काळाचे प्रत्येकी 4 उपप्रकार होतात. सिंपल टेन्स साधा काळ, कंटिन्युअस टेन्स चालू काळ, परफेक्ट टेन्स पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू काळ असे 4 उपप्रकार होतात. चला आता प्रत्येकाची विस्तृत माहिती पाहू. प्रथम प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये पहिला प्रकार येतो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ होय. या प्रकारात क्रियापदाचे मूळ रूप वापरतात. तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या पुढे क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावले जातात. एक्झाम्पल, ऐश्वर्या गोज टू स्कूल, ही राइट्स ॲन एसे, they play a cricket, we read the book, she calls the police, the boy swims in the river, I eat a mango, she sings a song. आता टेन्समधला दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ पाहू. या प्रकारात वाक्यातील क्रिया ही चालू आहे अशी दर्शविली जाते. यामध्ये एम, इज, आर यासारखे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात. नंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावून कर्म व इतर शब्द लिहिले जाते. वाक्यात आय हा कर्ता असेल तर त्यापुढे एम वापरावे. ही, शी, इट यापैकी एखादा कर्ता असेल तर त्यापुढे इज वापरावे व अनेकवचनी कर्ता म्हणजेच वी, यू, दे यासारखे कर्ता असतील तर त्यापुढे आर वापरावे. उदाहरण पाहूयात. Ram is going to school. He is writing an essay. They are playing a cricket. We are reading the book. She is calling the police. I am eating an apple. She is singing a song. आता यापुढचा तिसरा प्रकार येतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. या प्रकारात कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज हे टू हॅवचे रूप घेऊन त्यापुढे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप लिहिले जाते. वाक्यात ही, शी, इट किंवा कोणताही एकवचनी कर्ता असेल तर त्यापुढे हॅज वापरावे आणि आय, वी, यू, दे किंवा कोणताही अनेकवचनी कर्ता असेल तर त्यापुढे हॅव वापरावे. चला आता यांची काही उदाहरणं बघूयात. ही हॅज क्लीनड हिज रूम. You have killed the mouse. I have completed my work. We have read the book. She has eaten an apple. He has played a cricket. Teacher has taught English. आता प्रेझेंट टेन्समधील चौथा प्रकार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ. या प्रकारात वाक्यातील कर्त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन लिहून त्यापुढील मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावतात. यांची काही उदाहरणं पाहूयात. दे हॅव बीन वॉशिंग द कार. ही हॅज बीन कॉलिंग द पोलीस. आय हॅव बीन ईटिंग ॲन ॲपल. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. वी हॅव बीन प्लेईंग ऑन द ग्राउंड. She has been writing a letter. He has been watching a TV. Teacher has been teaching English. आता यापुढील काळाचा प्रकार पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ बघू. त्यातील पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. या प्रकारात वाक्यातील कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते आणि त्याचबरोबर वाक्य नकारार्थी बनवताना डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो.
या प्रकाराचे काही उदाहरण पाहू. दे ओपनड द बॉक्स. सी पुलड द कार. विनीता reached मुंबई. I sat in the bus. He ate an apple. She called the police. She sang a song. He played a cricket. Teacher taught English. They drank water. Mother cooked in the kitchen. Father brought new books. पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार येतो पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. याच्याबद्दल आता थोडीशी माहिती पाहू. वाक्यातील कर्त्यानंतर वाज किंवा वेअर यापैकी एका सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून त्या पुढील मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावतात. वाक्यात आय, ही, शी, इट किंवा कोणताही एकवचनी कर्ता असेल तर त्यापुढे वाज वापरावे. तसेच वी, यू, दे किंवा कोणताही अनेकवचनी कर्ता असेल त्यापुढे वेअर हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आता या प्रकारांची काही उदाहरणं पाहूयात. शी वॉज कॉलिंग द पोलीस. इट वॉज सिंगिंग अ सॉन्ग. आराध्या वॉज इटिंग ॲन ॲपल. शी वॉज कॉलिंग द पोलीस. दे वेअर प्लेइंग अ क्रिकेट. वी वेअर रीडिंग द बुक. He was writing an essay. Naira was going to school. They were washing the car. पास्ट टेन्समधील तिसरा प्रकार म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ बघूयात. या प्रकारात कर्त्यानंतर हॅड वापरून त्या पुढील क्रियापदाचे तिसरे रूप लिहिले जाते. या प्रकारचे काही उदाहरणे पाहूयात. आय हॅड रिटन अ लेटर. He had worked in the factory. She had sung a song. It had killed the tiger. Rohan had played a cricket. We had completed our homework. They had gone to school. You had called the police. आता भूतकाळातील चौथा प्रकार म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळ पाहू. या प्रकारात कर्त्यानंतर हॅड बीन लिहून त्यापुढे क्रियापदाचे चौथे रूप म्हणजेच मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावले जाते. या प्रकारची काही उदाहरणे बघू. ही हॅड बीन रनिंग अ रेस. द मॅन हॅड बीन इटिंग ॲन ॲपल. शी हॅड बीन लुकिंग ब्युटिफुल. दे हॅड बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. शी हॅड बीन वॉचिंग मूव्ही. I had been reading the book. You had been drinking water. The teacher had been teaching English. टेन्समधला तिसरा प्रकार म्हणजेच फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ होय. यातील पहिला प्रकार म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. या प्रकारात कर्त्यानंतर शाल किंवा विल वापरले जाते. वाक्यात आय किंवा वी असे कर्ते असतील तर त्यापुढे शॅल वापरावे. तसेच यू, दे, ही, शी, इट किंवा कोणतेही एकवचनी अथवा अनेकवचनी कर्ता असेल तर त्यापुढे विल वापरावे. एक्झाम्पल्स. दे विल वॉश द कार. आय शॅल राईट अ लेटर. शी विल सिंग अ सॉन्ग. यू विल कॉल द पोलीस. विनीता विल रीड द बुक. ही विल ईट ॲन ॲपल. We shall play on the ground. I shall teach a lesson. Student will open the book. Father will bring a new car. भविष्यकाळाचा पुढचा प्रकार म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. या प्रकारात शाल बी किंवा विल बी लिहून त्या पुढील क्रियापदाला ING प्रत्यय लावले जाते. एक्झाम्पल्स. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. ही विल बी रीडिंग द बुक. They will be playing on the ground. We shall be going to school. You will be reading the book. Father will be working in the factory. Mother will be cooking in the kitchen. I shall be eating an apple. We shall be helping our mother. आता यापुढील प्रकार फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. या प्रकारात वाक्यातील कर्त्यानंतर शालेहाव किंवा विलेहाव घेऊन त्यापुढील क्रियापदाचे तिसरे रूप घेतले जाते. त्यातील वाक्यात आय किंवा वी असे कर्ता असतील तर त्यापुढे शालेहाव वापरावे.
व ही, शी, इट, यू, दे किंवा कोणतेही एकवचनी तथा अनेकवचनी करता असतील तर त्यापुढील विल हॅव वापरावे. उदाहरणार्थ, शी विल हॅव गॉन टू स्कूल, यू विल हॅव गॉट अ जॉब, आय शॅल हॅव रीड द बुक, वी शॅल हॅव completed our homework, they will have played a cricket, you will have cleaned the room, it will have run away, Lata will have sung a song, father will have built the house. आता फ्युचर टेन्सचा चौथा प्रकार म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भविष्यकाळ बघूयात. वाक्यात आय किंवा वी हा करता असेल तर त्यापुढे शॅल हॅव बीन वापरावे व ही, शी, इट, यू, दे किंवा कोणतेही एकवचनी तथा अनेकवचनी करता असेल तर त्यापुढे विल हॅव बीन वापरावे. उदाहरणार्थ, फादर विल हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी, शी विल हॅव बीन रीडिंग द बुक, मदर विल हॅव बीन कुकिंग इन द किचन, माय ब्रदर विल हॅव बीन प्लेइंग, नमन विल हॅव बीन रनिंग अ रेस, आराध्या विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, they will have been watching the movie, teacher will have been teaching English, we shall have been going to school, I shall have been helping my mother. If you like this grammar part about tense, please subscribe. जर तुम्हाला हा टेन्सचा ग्रामरचा भाग आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच फॉर कोऑपरेशन.